तिने हो म्हणावं, मग तिच्या घरच्यांनी हो म्हणावं, मग आपण लग्न करावं. पण कुठेतरी त्याच्यामध्ये ना आपण ते थोडंसं त्या लेवलला पाहिजे. सेट होणं म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही गाडी घ्या, बंगला घ्या, असं नाही. मी लग्नाच्या दृष्टीने विचार करतोय आणि मग कोणाची तरी मुलगी मी माझ्याकडे घेऊन येणार आहे, तर ऍटलिस्ट तिच्या ज्या मूलभूत गरजा आहेत बाबा, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या तरी मी पुऱ्या करायला, भलेही राहू द्या स्वतःचं घर, पण एक भाड्याच्या घरात मिळालं त्याचं भाडं तरी मी अफोर्ड करू शकलो पाहिजे. ह्या नॉर्मल गोष्टी. बाकी मोठ्या कोणी सेटलमेंटच्या व्याख्या करतात त्याच्याशी मी सहमत नाहीये. गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, 2 लाखाचं महिन्याला पगार पाहिजे, ह्याच्याशी नाही, पण ऍटलिस्ट एवढं पाहिजे. मग मुलींची तीच अपेक्षा असते की बाबा मी जर माझ्या घरी तुझ्याबद्दल सांगायचं आहे तर मी काय सांगू? माझ्या बापाला सांगू का मुलगा अजून काहीच करत, त्याला सांगू का की हा कुठेतरी उन्हाळक्या करत फिरतो? प्रेम ठीक आहे, पण पुढे जाऊन चपातीला प्रेम लावून खाता येत नाही. भाजीच लावावी लागते आणि भाजी विकत नाही. मग कुठलाही निर्णय घेताना जो माझ्या लाईफवरती अफेक्ट करणार आहे, तर त्याची पॉझिटिव्ह बाजू बघा, निगेटिव्ह बाजू बघा आणि प्रॅक्टिकल बाजू बघा, ती ऑन पेपर घ्या आणि मग त्या निर्णयापर्यंत जा. कारण कुठला तरी निर्णय मी प्रेमाच्या भरात केला, अतिविचारात, अति दुःखात घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते.